कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमेषमाळन्दिवल्लभम्. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक 9. श्लोक क्रमांक 9 आणि तसेच त्या पुढील ओव्यांचं चिंतन आज चालू आहे. काल आपण पाहिलं 8व्या श्लोकावरच्या ओव्या आणि शेवटी कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळ निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. अर्जुन हा 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा पुन्हा शोकाने ग्रस्त होऊन मोहाने ग्रस्त होऊन दुःखाने ग्रस्त होऊन देवाला म्हणायला लागला की मी युद्ध करणार नाही. आणि करणार नाही म्हणला आणि देवाने लक्षच दिलं त्याच्याकडे. अनेक प्रकारे युक्त्या प्रयुक्त्या सांगतोय. का युद्ध करणार नाही, कशामुळे युद्ध करणार नाही, मला नकोयच, मी करूच शकत नाही, बरंच काही सांगितलं. आणि देवाकडे पाहिलं तर देव लक्षच देत नाही त्याच्या बोलण्याकडे. घाबरला मनामध्ये. मी एवढं नीतिमत्तेनं बोलतो, एवढं वेदशास्त्र संपन्न वगैरे ऐकून सगळ्या श्रुती स्मृतीचा अर्थाचं मी देवाला सांगतोय, धर्माचं देवाला सांगतोय, मी काय अधर्म सांगत नाही. अर्जुनाला पक्का विश्वास होता की मी काय सांगतोय धर्मानुसार बोलतोय असं त्याला वाटायचं, पण देवाचं लक्षच नाही. मग घाबरला. मग घाबरल्यानंतर म्हणायला लागला देवा मी बोलून तर गेलो, परंतु काय खरं आहे आणि काय खोटं हे तुम्हीच जाणता, मला काही कळत नाही यावेळेला, म्हणून मी काय शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम. देवा मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला तुम्ही शिकवा असं म्हटला. आणि पुन्हा म्हणायला लागला पहा देवा मला तर असं वाटतंय जरी हे त्रिभुवनाचं राज्य मला प्राप्त झालं, पृथ्वीवर तर नाही, देवाचा सुद्धा अधिपती जरी मी झालो तरी माझा हा शोक जो झालेला आहे, मनाला जे दुःख झालेलं आहे, मी जे अनुचित करत आहे ते अनुचित जे करत आहे त्याच्याबद्दलची जी हीन भावना अंतःकरणात झालेली आहे ती माझी कोणत्याच उपायाने जाणार नाही असं मला वाटतंय. मग असं त्या याचं बोलणं ऐकलं अर्जुनाचं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर रूपकात्मक बोलले. असं बोलून असा लगे काय झाला, खेदाने युक्त अर्जुन झाला. त्याला पाहिलं देवानं, आणि जसं काय एखाद्या डोंगराला वनवा लागा उन्हाळ्यात आणि अचानक एखादा निळाशार पाण्यानं भरलेला ढग आणि तिकडून वळावा आणि वळून त्या डोंगरावर त्याचा वर्षाव व्हावा आणि मग तो काय होईल, सगळा डोंगर शांत होईल आणि पुन्हा तिथं काय उन्मेषाची नवी विरूढी फुटेल. उन्मेष म्हणजे ज्ञानाची नवीन नवीन कवळे कवळे असणारे पुन्हा रोप छोट्याले छोट्याले अंकुर उगवतील असं काल विचार आपण केला. ते कथा ऐका. मनाची आराणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. ती कथा कोणती कथा? जी ज्ञानाची विरूढी फुटवेल, जी कथा ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये ज्ञानाचा कोंब उगवेल अशी कथा. चित्ताची स्थिरता करून, चित्ताचं समाधान करून ती कथा तुम्ही ऐका असं ज्ञानदेव म्हणतात. कोणाचे ज्ञानदेव? निवृत्तीनाथ महाराजांचे दास ज्ञानदेव. आता संजय उवाच 9वा श्लोक. एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्सैति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. हे परंतप संजय उवाच आहे ना, तर संजय उवाच आणि परंतप काय संबोधन आहे. मग संजय कोणाला बोलतोय?
धृतराष्ट्राला. मग परंतप संबोधन कोणाचं असणार? धृतराष्ट्राचं. हे परंतप म्हणजे दुसऱ्याला तापितात ना, परांताप येते ती परंतप. स्वतःच्याला तापित नाहीत, म्हणजे पर त्यांनी समजले. कोण पर समजले? धृतराष्ट्रानं कोणाला पर समजलंय? पांडवाला. मामका पांडवाष्टे. मामका म्हणजे माझे पुत्र कोण? कौरव इत्यादी माझे आहेत, आणि पंडूचे. पांडवा म्हणजे कोण? पंडो रिमे पांडव, पंडूचे जे आहेत ते. तसं म्हणू शकला असता. आमच्या घरातले सगळे घरातलेच होते का नाही? मग आमचे पोरं रणांगणामध्ये गेलेत, काय करायचे असं विचारायला पाहिजे. मामका पांडवा असं म्हणला, म्हणून पर जे मानले त्याच्याविषयी त्यांना तापवणारा म्हणून काय परंतप असा अर्थ आपण करू शकतो. परान शत्रून ताप येते ती परंतप. तर हा परंतप गुडाकेश, तो गुडाकेश सह गुडाकेश, तो गुडाकेश. गुडाकेश म्हणजे गुडा आहेत ज्याच्या केसाला असा गुडाकेश. हा, कुरुळ्या केशावाला. तेव्हा गुडाका ईश. गुडाका ईश म्हणजे ज्याने, गुडाका म्हणजे निद्रेला जिंकलेला आहे, त्याला काय म्हणायचं? गुडाकेश. असा जो अर्जुन, तो अर्जुन ऋषिकेशम एवं मुक्ता. ऋषिकेश म्हणजे देवाला अशा प्रकारे बोलला. काय बोलला? न योत्से इति हे गोविंद एवं न योत्से इति हे गोविंद, हे देवा गोविंदा, मी काय करणार नाही? युद्ध करणार नाही, निश्चित युद्ध करणार नाही. हो. आणि असं म्हणला, उक्त्वा असं बोलून, तुष्टिम बभुव. काय झाला? शांत झाला. बभुव भूतकाळ लिटलकार. शांत झाला, काहीच बोलायला तयार नाही. मी युद्ध करणार नाही म्हणजे नाही, आणि असा गप बसला. आता गप बसल्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ऐसे संजय असे सांगत, म्हणे राया तू पार्थ, पुनरपी शोकाकुळित काय बोले. असं ज्ञानेश्वर महाराज एका क्षणाला मला वाटलं होतं की याचा मोह गेला आणि पुन्हा याला मोह पुन्हा झाला. मग ऐसे संजय असे सांगतो कोणाप्रती? रायाला. राया म्हणजे राया कोण आहे? राजा. अजून मी राजा धृतराष्ट्रच आहे. जरी हे भांडण करत असले तरी राजा कोण आहे? गादीवर कोण आहे? धृतराष्ट्र. संजय राया प्रती सांगत असे. काय सांगत असे? तो पार्थ पुनरुपी शोकाकुळित. शोकाकुळित पुनरपी काय बोले? तो पार्थ शोकाकुळित झालेला पार्थ पुन्हा काय बोलू लागला? म्हणजे शोकाकुळित झाला, जरासा त्याचा शोक कमी झाला होता, पुन्हा शोकाने ग्रस्त. देवाला शरण गेला ना, देवाला कोणी पण शरण गेलं की त्याचा शोक अगोदर काय होतो? नष्ट होतो. शरण करी जातो माणूस? आपली सत्ता, आपल्या सत्तेपेक्षा त्याची सत्ता मोठी आहे असं स्वीकार केला तरच शरण जातो. मग तो मोठा आहे, तर मोठा याचा अर्थ तो काय? रक्षक आहे, रक्षण करणारा आहे असं कळाल्याशिवाय शरण जात नाही. तो माझं हित करणार आहे असं कळाल्याशिवाय, तो माझं रक्षण करणार आहे, हित करणार आहे असं कळाल्याशिवाय शरण जात नाही. अर्जुनाला वाटलं की हा देवच काय करणार आहे? माझं रक्षण करणार आहे, म्हणून मोह शोक कमी झाला, पुन्हा शोकानं ग्रस्त झाला. ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते, आता नाळ व्हावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेने. ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते. काय म्हणाला? असा म्हणाला, सखेद अंतःकरणाने कृष्णा ते बोले. कृष्णाला म्हणाला, काय म्हणाला? तुम्ही आता माते नाळ व्हावे, तुम्ही का नाही मला आता आळवू नका, मला विनंती करू नका. म्हणले देव बोलले होते ना, क्लेब्यमास्मग पार्थ नाही तर तो पद्धती शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे परंतप उत्तिष्ठ असं म्हणले होते.
म्हणून आता तुम्ही काय मला उठवू नका, शस्त्र घेण्याकडे प्रवृत्त करू नका, कारण की मी सर्वथा येथ न झुंजे, मी कोणत्याच प्रकारे इथं युद्ध करणार नाही. भरवसेनी है ना, निश्चित निश्चयाने, भरवसेनी म्हणजे निश्चयाने मी आता युद्ध करणार नाही. ऐसे एकी वेळा बोलिला आणि मग मौन धरूनी ठेला. तेथ श्रीकृष्ण विस्मय पावला देखून तया ते. ऐसे एक वेळा बोलला, एकदाच बोलला, नयोत्से असं म्हणला, मी काय युद्ध करणार नाही असं एकदाच बोलला. आणि मग एकदमच है ना तुष्णीम बभुव, मौन धरूनी ठेला. मौन धरून असा उगाच बसला दोन्ही सैन्यामध्ये. ते तर श्रीकृष्ण विस्मय पावला देखुनी तया ते देखुनी श्रीकृष्ण विस्मयो पावला. त्याला पाहून भगवान श्रीकृष्णाला काय झालं, आश्चर्य झालं, आश्चर्य. मग आश्चर्य झालेले भगवान श्रीकृष्ण तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. उभयो सेनयो मध्ये विषिदन्तं तम विषिदन्तं इदं वचः प्रसन्न इव ऋषिकेशः. कुठं गेलं, उवाच. हे भारत, पुन्हा अर्जुन इथं भारत कोण आहे आता, कोण कोणाला सांगतोय. संजय उवाच चालू आहे, संजय उवाच. तर भारत म्हणजे कोण, हा इथं भारत म्हणजे अर्जुन नाही, इथं भारत म्हणजे कोण झाला आता, धृतराष्ट्र. हे भारत संबोधन, हे भारत म्हणजे हे धृतराष्ट्रा. भारत का, कारण धृतराष्ट्र सुद्धा काय भरत कुलोत्पन्नच आहे ना, म्हणून भारत. हे भारत उभयो सेनयो मध्ये, दोन्ही सैन्यामध्ये होता का नाही हा, कारण उभयो सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत असा अगोदर म्हणला होता देवाला कोण, अर्जुन. मग देवानं रथ हाकलला आणि दोन्ही सैन्यामध्ये केला उभा तेने. आणि देवाने दोन्ही सैन्यामध्ये उभा केलेला असा तो रथ, त्या दोन्ही सैन्यामध्ये असा उडी टाकून खाली बसलेला कोण, हा अर्जुन. तर उभयो सेनयो मध्ये विषिदन्तं तम विषिदन्तं तम कम अर्जुनम विषिदन्तं म्हणजे विषादानं युक्त असलेला असा अर्जुन. त्या अर्जुनास इदम म्हणजे हे काय, इदम वचः म्हणजे हे बोलन. ऋषिकेशः उवाच, हे वचन ऋषिकेश बोलला. ऋषिकेश म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण बोलले. आणि ते ऋषिकेश कसे होते, प्रहसन्न प्रसन्न असल्यासारखे, असे थोडेसे हास्यवदन असल्यासारखे भगवान श्रीकृष्ण कोणाला बोलले, विषादाने युक्त असणाऱ्या अर्जुनाला बोलले. म्हणजे उवाच म्हणजे बोलले. समजलं ना श्लोक. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय किजे. मग आपल्या चित्ती म्हणे, देव बोलणे गेले बरं का, नुसतं मनात त्या मनात काय म्हणले, आपल्या चित्ती म्हणे, आपल्या मनातच म्हणले, येत हे काही आदरिले येणे. या येड्यानं काय मनातच हे नवीनच काय सुरुवात केली. आदरिले म्हणजे काय, आदरिले म्हणजे आरंभिले, यानं हे नवीनच काय सुरू केलं असं. अर्जुन सर्वता काही नेणे काय किजे. आता मी सांगून सुद्धा याला काय हे कळत नाही, आता काय करावं असं देव मनातल्या मनात म्हणायला लागले. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. हा उमजे आता कवणे परी, आता हा कवणे परी उमजे, आता हा कोण्या पद्धतीनं याच्या लक्षात येईल, कळल. उमजणं म्हणजे काय, कळल. यांना कशा, या अर्जुनाला कशा पद्धतीनं कळल. कैसेनी धीर स्वीकारी, हा जो अर्जुन आहे कशा प्रकारे धैर्य धरील है ना, असा विचार कोण करू लागले, भगवान.
मनात विचार करू लागले. उदाहरण देतात, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ग्रहाते, ग्रह म्हणजे कोण? पिशाच भूत. भूत एखाद्याला लागलं मग त्याच्याजवळ काय आणतात? ते पंचाक्षरी म्हणजे तो वैद्याला घेऊन येतात, जाणत्याला घेऊन येतात किंवा तांत्रिकाला घेऊन येतात. कशा करता? ते भूत काढण्याकरिता. मग भूत काढण्याकरता तो काय आला? वैद्य किंवा तो तांत्रिक आला, ज्याला भूत लागलं त्याच्याजवळ आल्यानंतर मग त्याचं बोलणं, त्याचं तोंड, त्याचं ते वातावरण सगळं पाहून तो काय करतो? अनुमान लावतो की याच्यामध्ये लागलेलं भूत कोणता लागला असेल भूत याला. याला भूत लागलं, बाईचं भूत लागलं असेल का? याला पुरुषाचं भूत लागलं असलं का? याला याला काय मुंजा लागला असेल का? याला कोणता ब्रह्मराक्षस लागला असेल का? याला काय डाकिनी, शंकिनी, काय अजून कोणते झोटिंग, अजून काय मुंजा, अजून असे भूताचे अनेक प्रकार आहेत. खवीस आहे ना, हाडळ आहे. अशा पद्धतीनं कोणतं भूत लागलं असावं असा ते काय करतो? विचार करतो. त्याचा रंग रूप पाहून त्या माणसाचं, त्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण याला नेमकं भूत कशाचं असं पाहू लागले. अहो युद्धात येईपर्यंत चांगला होता, छान होता, म्हणायचा रथ दोन्ही सैन्यामध्ये घाला आणि काय करा? कैर्मया सहयोद्धव्य अस्मिन रणसमुद्र मे. या रणामध्ये माझ्यासोबत युद्ध करण्याकरता कोण योग्य आहे असा म्हणणारा. आणि अचानकच येडं लागल्यासारखं करायलाय. नेमकं याला भूत लागले. आणि कोणतं भूत लागलं याचा विचार काय करू लागले मनात ना. आता दुसरा दृष्टांत देतात. ना तरी असाध्य देखुणी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानीची. ना तरी असाध्य देखुणी व्याधी. व्याधी असाध्य देखुणी. व्याधी म्हणजे बिमारी, रोग. असाध्य ही कशानंच नीट होईना झाली. सगळं केलं, जगातल्या सगळ्यात मोठ्या दवाखान्यात नेलं, परंतु व्याधी काही बरी होत नाही, रोग काय बरा होत नाही. मग आता वैद्य काय करतो? निदानाची शेवटची, निरवधी म्हणजे एकदम शेवटची मर्यादा असलेली ना, नेमकं अचूक असणार निदान सूची ना, त्याचा विचार करतो. कोणत्या औषधाचा? अमृतासम दिव्य औषधीचा आता काय करतो? विचार करतो. असं औषध असलं पाहिजे की ते औषध अमृताच्या तुलनेत असलं पाहिजे. म्हणजे ते औषध दिलं असता बिमारी पूर्णपणे राहिलीच पाहिजे. अशा औषधाचा विचार कोण करतो? वैद्य करतो. आठवण करतो, स्मरणात आणतो. असं कोणतं औषध असू शकेल की जे सर्व रोगावर चालतं आणि रोग त्यांना अचूकपणे राहायलाच पाहिजे. तैसे विवरित असे श्री अनंत तया दोन्ही सैन्या आत जया परी पार्थ भ्रांती सांडी. अशा प्रकारे मनामध्ये काय करत होता? विवरण करीत होता मनामध्ये. आता त्याला कोणती बिमारी झाली, आता काय नेमकं सांगितल्यानंतर अर्जुनाचा मोह नष्ट होईल असा मनात विचार करू लागले. कुठं विचार करू लागले? दोन्ही सैन्या आत. आणि काय विचार करू लागले? जया परे पार्थ भ्रांती सांडी है ना. तैसे विवरिता असे, ज्या पद्धतीनं, ज्या उपायानं अर्जुन हा भ्रांती रूपी रोग सोडून देईल अशा पद्धतीनं काय उपाय नेमका केला पाहिजे असा विचार देव करत होते. ते कारण म्हणे धरिले. मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आखी. ते कारण म्हणे धरले. याचा मोह घालून टाकायचा म्हणजे टाकायचा. असं कारण मनामध्ये देवानं धरलं, हेतू मनामध्ये धरला. आणि मग देव काय करू लागले? सरोष बोलो आदरिले. देव मग असे रागात अर्जुनाला बोलायला लागले. देव कस काय रागावले अर्जुनाला? देव काय अतिशय प्रेम करायचे अर्जुनावर, अतिशय आवडता आहे ना अर्जुन देवाचा. मग इतका आवडता असताना देव कस काय कोपायला लागले, कस काय रागायला लागले, रागावायला लागले? तर
मग उदाहरण देतात, जैशा मातेच्या कोपी थोकले स्नेहात. मातेच्या कोपी, मातेच्या कोपी म्हणजे मातेच्या रागामध्ये स्नेह स्नेह थोकले आती ना, स्नेह लपल्याला असत. आईचा राग असतो, मग आई लेकरावर रागवली याचा अर्थ आई लेकरावर प्रेम करीत नाही असा आहे का? नाही. तसा देव अर्जुनावर रागवत आहेत, आता पुढच्या श्लोकामध्ये रागवत आहेत. तर रागवत आहेत याचा अर्थ अर्जुनावर प्रेम नाही असं नाही. त्या रागवण्याच्या पाठीमागे अर्जुनाचं काय कल्याण लपलेलं आहे ना. आई रागात म्हणते, अरे उन्हात खेळू नको सावलीत मर म्हणते. उन्हात खेळू नको सावलीत मर याचा अर्थ काय? त्यानं तिथं उन्हात न मरता सावलीत येऊन असं गचकन मरून जावं असं थोडंच आहे अर्थ. याचा अर्थ काय? सावलीत मर म्हणजे सावलीत खेळ, मर म्हणजे मरून जाणे अर्थ नाही. की औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाचन दिशे परी गुणी प्रगट होय. औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी दिसे, ते आज न दिसे परी गुणी प्रगट होय. असं औषधाच्या कडवटपणी, औषध कसं असतं? कडू असतं. पण कडू औषधाच्या आतमध्ये अमृताची काय असते? पुरवणी असते, म्हणजे त्याच्यामध्ये अमृत असतं, अमृताचा अंश असतो. कडू औषधामध्ये अमृताचा अंश असतो. जसं लिंबाचा पाला आहे, किती कडू आहे, पण लिंबाचा पाला किती रोगावर किती उपाय. कोणाला खाज होत असेल तर लिंबाचा पाला, कोणाला मूळव्याध झाला असेल तर काय करा? लिंबाचा. कोणाच्या चेहऱ्यावर काय डाग लिंबाचा वाटून का लेप लावा. दात किडलेले असतील तर लिंबाच्या काढे दात कास. घरामध्ये काही पिसा गिसा झाले तर लिंबाचा पाल्याचं हे करून टाक. मच्छर झाली तर काय करा? लिंबाचा पाल्याचा धूर करा. किती येतात? ते कडू आहे पण त्याच्यामध्ये कसे अमृतासारखे काय गुण आहे. औषधाची कडवटपणी अमृताची पुरवणी, ते आज न दिसे. वर पाहिलं तर दिसत नाही, आज न दिसे परी गुणी प्रगट होय. त्याच्या गुणातून ती काय होते? प्रगट होते. काय? त्याचा अमृतपणा, अमृताची ती पुरवणी, अमृताचा अंश कधी प्रगट होतो? ते खाल्ल्यानंतर, मग त्याचा फायदा पडल्यानंतर लक्षात येतं, आहे वा लिंबाचा पाला म्हणजे काय? साक्षात पृथ्वी तलावरचं अमृतच आहे. तसं तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरीला. तैसे वरी वरी पाहता उदासे, वर पाहायला गेलं तर देव असंच बोलले असं वाटतं, उदास बोलले. एवढं बोलायला पाहिजे का हो? एखाद्या प्रेमळ माणसाला इतकं बोलायला पाहिजे का? वरी पाहता पण आत तरी अतिसुरसे, व्यवस्थित पाहिलं, नीट पाहिलं तर अतिशय गोड ते देवाची वाक्य आहेत बरं का. असे वाक्य ऋषिकेशे म्हणजे ऋषिकेशाने बोलो आदरले, बोलता झाला. आदराने बोलता झाला, आदराने नाही रोषाने बोलता झाला. बोलो आदरले याचा अर्थ बोलता झाला, बस एवढंच. मग काय म्हणाले श्री भगवान वाच, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादंश भाषसे, गतासूनश्च नाम शोचन्ति पंडिताः. अशोचान त्वं अन्वशोचः, आणि काय पुन्हा च प्रज्ञावादान भाषसे. काय करतो तू? अशोचान त्वं अन्वशोचः, जे शोक करण्यास योग्य नाहीत अशाबद्दल तू काय करतोयस? शोक करतोयस. जे रडण्यायोग्य नाही, ज्याच्याबद्दल रडत बसण्याची गरज नाही, त्याच्याबद्दल रडत बसणे बरोबर आहे का? शहाणपणाचं लक्षण आहे का? शहाणपणाचं लक्षण नाही. परंतु तसं नाही, तू एवढ्यावर थांबत नाहीस. प्रज्ञावादांश भाषसे, शहाण्या माणसासारख्या गप्पा मारतो. जे शहाणे माणसं असतात ना, ते गतासून अगतासून
न अनुशोचंती, पंडिताः न अनुशोचंती. जे शहाणे असतात, पंडित असतात, ते पंडिताः गतासून म्हणजे प्राण गेले आहेत ज्यांचे. असे काय? मृता. त्याला काय म्हणायचं? मेलेले. त्याला काय म्हणायचं? गतासून. असून म्हणजे प्राण गेले आहेत ज्यांचे, त्याला काय म्हणायचं? गतासून. आणि अगतासून म्हणजे जिवंत आहेत, ती प्राण गेलेले आहेत त्यांचे असे यांच्याबद्दल पंडित शहाणे लोक न अनुशोचंती, शोक करीत बसत नाहीत. पंडिता म्हणजे कोण? पंडानाम आत्मविषया बुद्धी यस्य सह पंडितः, है ना? असे त्याचं बहुवचन पंडिताः. आत्मविषयक ज्यांची बुद्धी आहे म्हणजे आत्मज्ञानी लोक काय करत नाहीत? रडत बसत नाहीत. कोणाबद्दल? जित्याबद्दलही रडत बसत नाही आणि मेल्याबद्दलही रडत बसत नाहीस. आणि तू मात्र रडतो, शोक करत आहेस. बरं, इतकंच नाही तर गप्पा मोठ्याला मारायला लागला. हे काय बरं वाटलं? मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. मग अर्जुना ते म्हणितले, अर्जुनाला म्हणायला लागला देव, आज आम्ही नवल देखिले. आज ऐका नाही, फार आश्चर्य आम्ही पाहलो. काय पाहलो आश्चर्य? कोणतं आश्चर्य देवा? तू जे नाटक मांडलं ते आश्चर्यच आहे. याच्यावर बोलतो आश्चर्य मोठं पाहिजे. माझारीची आदरिले, तुवा येथ माझारीची जे आदरिले तेच काय? नवले. तू मध्येच हे काहीतरी आरंभ केला की नाही नवीन गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा? रडत बसण्याचा जो आरंभ केलेला आहे तो कसा आहे? नवल आहे, आश्चर्ययुक्त आहे. तू जाणता तरी म्हणविशी, परिणेने वेते न सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलशी बहुसाल नीती. तू जाणता तरी म्हणविशी, तू स्वतःला काय समजतोच? जाणता म्हणजे भूत काढणारा नाही. जाणता म्हणजे काय? शहाणा. तू स्वतःला शहाणा समजतोस. तसा शहाणा आहेस नाही, शहाणा नाहीस तू, परंतु स्वतःला शहाणा असणं शहाणा समजणं याच्यात फरक आहे की नाही? अर्जुन काय? स्वतःला शहाणा समजतो. तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनी वेते न सांगिशी. नेनी वेते म्हणजे न जाणतेपणा म्हणजे अज्ञानाला काही सोडित नाही. जाणता म्हणतो पण अज्ञानाला सोडत नाही, आहे का नाही? जाणता म्हणतो पण शिकत नाही. मी कीर्तनकार आहे म्हणतो परंतु अभंग पाठ करीत नाही. मी कीर्तनकार आहे म्हणतो पण वया पाठ करीत नाही. मी संस्कृत वाचतो म्हणतो, संस्कृत आपल्याला गीता कळते म्हणतो, पण व्याकरण शिकलेला नाही. असे काय बरेच जगतामध्ये आपल्यामध्ये सुद्धा कसे जाणते लोक आहेत. काही म्हणजे काय त्यांची हिंमत आहे? त्याला फक्त काय पाहिजे? 2 ग्रंथ, एक शिष्याकडं आणि एक गुरुकडं. मग ते आडवं शिटी घेतली तरी ते सांगायला बसते. कमाल, आश्चर्य आहे. काही माती वेदांतातली कळत नाही, कसं सांगतात? आश्चर्य वाटतं. याला म्हणायचं जाणते. देवानं जाणते म्हणले त्याला. अगोदर आपलं अज्ञान गेलं पाहिजे, मग दुसऱ्याला सांगायचा अधिकार आपल्याला येतो. प्रसिद्धी करता काही नाटकं करावी. आता येडे पुढचे तर येडेच आहे, त्याला तर काहीच कळत नाही. न वेदांत कळलं, ज्ञानेश्वरी कळलं, माती कळलं, दगड कळलं, बसले आपलं. जिकडं लोक निघाले तिकडं निघाले. इकडं लय दिसायत लोक, चला तिकडे. तुझं कसं झालं म्हणे? तू जाणता तरी म्हणीशी, परी नेणे वेते न सांगिशी. अज्ञान सोडायला तयार नाहीस. आणि तुला जर शिकवायला जावं तर हे लोक शिकवायला चलायकीचे नसतात, कारण स्वतः अहंकारी झालेले असतात. त्याला असा अहंकार असतो की आम्हाला सर्वच काही कळतं. मग त्यांना शिकवणं फार अवघड आहे. तेच सांगतात देव, आणि शिकवू म्हणो तरी बोलीशी. तुला शिकवायला लाव तर तू लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. बहुसाल नीती, फार लांब लचक असणारी नीती मलाच तू शिकवतो. कसं वै प्रदूषंती संकरो नरकायव कुलज्ञानां कुलश्चित पतंती पितरो हेषा लुप्तपिंडोदक क्रिया. अशा प्रकारचं ज्ञान, कर्मकांडाचं ज्ञान कोण सांगतोय?
अर्जुन कोणाला? भगवंताला सांगतो. आता तुला शिकवायला जावं, तूच मला शिकवायला लागला बा, कसं होईल? तुझं कसं झालं म्हणे? जात्यंध लागले पिशे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. एखादा जात्यंध म्हणजे काय? जन्मताच आंधळा. आणि जन्मता आंधळा आहे त्याला लागलं पिस म्हणजे झाला तो एक वेडा. आणि वेडा झाल्यानंतर तो असा धावत सुटतो. कसा धावत सुटतो? सैराट. नाही सैराट कसा सैराट धावणं कसं असतं? रोड गीड काही लागत नाही त्याला. आता ते आंधळच आहे, त्याला रोडनच पळावं, इकडं पळावं तिकडं पळू नये असं थोडंच आहे. काट्या कुपाटी खुंटी काय खुंटी दरडीनं पाय दुरडीनं काय ते आंधळा पांगुळ झालो देवा नाही आता पाय बैसलो दयावरी सैराट खेटीता काटी दरडीनं पाय आधार नाही कोणी. अशा पद्धतीनं एखाद्या आंधळ्याला पिसं लागावं मग ते रस्ता गिस्ता काही पाहत नाही. जिकडं वाट दिसत तिकडं पळतो असं नाही. वाट दिसो अगर न दिसो, कारण त्याला दिसतच नाही तरी ते काय करतो? पळतो. त्या पद्धतीनं अर्जुना तुझी गोष्ट झालेली आहे. तुझे शहाणं पडत तैसे दिसत असे. कैसे? पिशे जैसे जात्यंत पिशे जैसे. तू आपणा पे तरी नेनसी आणि पुढं काय? परिया कौरवा ते सोचू पाहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. अर्जुना तू आपणा ते तरी नेनसी. तू स्वतःला तू कोण आहेस हे मात्र स्वतःलाच जाणत नाहीस तू. परंतु तू पुढच्याला स्वतः जाणत नाही, पण पुढच्याला ज्ञान द्यायचं तुला लय आनंद वाटतो. पुढच्याला वाटते कसं ज्ञान कसं शिकू की कसा चेला बनते की माझा. तू आपण पे परी नेनसी. तुला स्वतःला काही कळत नाही. बरं आणि परी या कौरवा ते सोचू पाहासी. आणि कौरवाबद्दल तू विचार करतोस, रडतो, शोक करणं. कौरवाबद्दल माझं तुला रडू यायला लागलं का? हे मरतील, मी यांना मारेन, मग मला पाप होईल, मग देव दूर होईल, आहे का नाही? हा जोडीला तू हातीचा दोरी होशी. बरं यायला कसं माराव हे पूजनीय आम्हा नियमाचे असं सगळं सांगतो. कौरवाते सोचूपाशी. कौरव हे उपलक्षण आहे. कौरव म्हणजे सगळेच घ्या तिकडे. कौरव म्हणजे भीष्म बी आले, द्रोणही आले, सर्वच कोणी जितके जितके मोठे होते सगळेच आले तिकडे. आणि त्यांच्याबद्दल तू रडतोयस, शोक करतोयस. हा बहुविस्मय आम्हा. हा हे जे आश्चर्य आहे ना, हे आम्हाला लय मोठं आश्चर्य झालेलं आहे. बरं हे आश्चर्य पुन्हा पुन्हा व्हायला लागलं, एकदा झालं नाही. कसं असा विचार केला? थोडस इकडे अरे कसाच असा विचार केला असं ना अर्जुनाने. पुढं पुन्हा एखादी गोष्ट पुन्हा आठवल्यावर माणूस हसतो की नाही एखादा विनोद झाल्यानंतर. तसं देवाला पुन्हा काय व्हायला लागला? विस्मय व्हायला लागला. विस्मय म्हणजे आश्चर्य व्हायला लागलं. अर्जुनाला अर्जुनपणाच कळलं ना. अर्जुनच स्वतःला काय मी कोण हे जाणत नाही. त्या कौरवाबद्दल रडायला लागला. हे किती अवघड आहे असं. तरी सांग पा अर्जुना. मग आता अर्जुनाला बोलायला, अर्जुना तू मला एक सांग. तरी सांग पा अर्जुना, तुझं पासवरी स्तुती यात्री हो हे अनादि विश्वरचना आहे ते लटके काही. तरी सांग पा अर्जुना. तू एक मला सांग बरं. काय सांग? एक सांग. तुझ्यापासूनच या त्रिभुवनाला स्थिती आहे का? म्हणजे तुझ्यापासून हे तू जर हे थांबवले म्हणजे हे जे त्रिभुवन आहे ते तूच पालन करतो का? स्थिती म्हणजे काय? पालन. अख्खं जे त्रिभुवन आहे ते त्रिभुवन तू पालन करतो का? असं. मग हे जे अनादि विश्वरचना आहे म्हणजे अनादि काळापासून हे विश्व चालत आलेलं आहे ते खोटं आहे का? लटके काही? ते खोटं आहे. अनादि काळापासून चालत आलेलं हे मात्र खोटं. तू या त्रिभुवनाला चालवतो हे मात्र खरं. असं आहे का? हे तर समर्थ एक हाती आणि तयापासून होती तरी हे वायाची काय बोली तिच्या कामाची. हे तर समर्थ एक हाती. एक कोणीतरी समर्थ आहे, करतो अन्यथा तू शक्ती संपन्न एक ईश्वर आहे ना. भूताना विश्वरूपी सन असा परमात्मा आहे. अहम आदिर्हि देवानाम असा परमात्मा एक कोणीतरी आहे. आणि त्याच्यापासून काय होतात? भूते होतात. येतो वा इमानी भूतानी
जायंते तयापासून जयापासून हे सगळं महिमंडळ हे झाले आणि त्याच्यापासून काय होतात ते भूते होतात म्हणजे हे सगळं विश्व होतं. आणि हे जे बोलणं आहे हे तुकाराम महाराज उगाच बोलले आहे का नाही. जयापासून हे सगळं महिमंडळ झाले हे तुकाराम महाराज येडी होती. किंवा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ओम नमोजी आद्या. हा देव काय आद्या म्हणजे जगताचं कारण होतं. ज्ञानेश्वर महाराजाला कळत नाही. कोण म्हणतो देव कोणाला अर्जुनाला. किंवा त्या वेदाला कळत नाही काय. वेद सुद्धा काय म्हणतो येतो वा इमानी भूतानी जायंते येणं जातानी जीवंती. त्यापासून हे भूते होती. तरी हे काय वायाची काय बोलती जगामध्ये. हे जगामध्ये जे बोललं जातं ते उगाच बोललं जात आहे का नाही. कारण जग सगळं तू चालवतो. मग हे जे पहिल्यापासून बोलण्यात आलंय ते कसं आहे उगा आपलं काहीतरी गप्पा. काही कर्मत नाही धर्मत नाही म्हणून लोक अशा गप्पा मारतात. काय म्हणतात जे कोणीतरी देव आहे तो काय करतो विश्वरचना करतो, विश्वाचं पालन करतो, विश्वाचा संवाद करतो. अशा या काय पारावर बसून मारण्याच्या गप्पा आहेत. असंच का होय अर्जुना होय असं आहे का काय माहित कसं. हे तर समर्थ कार्य हा झालं. हो का सांप्रदायचे झाले जे हे जन्म मृत्यू तू असृजिले आणि नाश पावले नाशिले तुझे नाही काय. नाही पण आता काय झालंय ते पहिले हो झालं असं ते होऊन गेलं. पण आता हो का सांप्रदायचे झाले. आता असं झाले म्हणे जे जन्म मृत्यू तू असृजिले. जन्म मरण हे कोण उत्पन्न केले तू अर्जुना तू उत्पन्न केले. आणि नाश पावले नाशिले तुझे नाही काय. हे नाश पावायले की नाही हे नाश नष्ट व्हायले की नाही. हे नष्ट सुद्धा कोणामुळे व्हायले तुझ्यामुळे व्हायले. असं आहे का असं म्हणजे जन्म मृत्यू तुझ्यापासून झाले. आणि हे जन्म हे जे मरायला लागले तर नष्ट व्हायला लागले. भूकंप व्हायला लागला है ना. पूर यायला लागला. पुरामध्ये लोक गायब व्हायला लागले. हे कशामुळे व्हायले तुझ्यामुळेच व्हायले. असंच आहे ना असं देव म्हणतात बरं. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घात न धरीसी चित्ती. हा यासी घात न धरीसी. तरी सांगो काय हे होती चिरंतन है ना. भ्रमलेपणे अहंकृते अहंकारामुळे तुला काय झालेला आहे भ्रम झालेला आहे. मी अर्जुन मी अर्जुन मी अर्जुन मी काय लय श्रेष्ठ मी लय ज्ञानी असा काय त्याला अहंकार झाला. आणि अहंकारामुळे काय झाला भ्रम चित्त भ्रमिष्ट झालं. तू भ्रमामुळे जर यासी घात न धरीशी चित्ती यांचा घात मनामध्ये धरत नाहीस. यांना मारायचं तुझ्या मनामध्ये येत नाही तर सांगे काय हे होती चिरंतर. जर तू समजा मारलेच नाही तुला वाटले यांना मारू नाही मारू नाही वाटलं आणि तू मारले नाही म्हणजे हे काय चिरंतर म्हणजे काय न मरणारे होतील का. सनातन होतील का. अनादि होतील कधी नष्ट न होणारे होतील का. तू म्हणला यांना मारायचं नाही म्हणजे हे अमर झाले असं आहे का असं सांगे. तरी सांगे काय हे होती चिरंतन. तर सांग बरं हे काय होतील चिरंतन होतील का म्हणजे नष्ट न होणारे होतील का नित्य होतील का. असं की तू एक वदिता आणि सगळं लोक हा मरता अशी भ्रांती झाले चित्ता येऊ देशी. अर्जुना लक्षात ठेव तू एक वदिता तू एक मारणार आहेस आणि सगळं लोक मरतात. सगळे लोक मरणारे आहेत. एकटा तू एकटाच मारणार आणि बाकी सगळे मरणारे. ऐशी भ्रांती झाले चित्ता येऊ देशी. अशी जर तुझ्या चित्तामध्ये भ्रांती होत असेल तर अनादि हे लक्षात ठेव ती भ्रांती तुझी काय ती भ्रांती असं नाही. कारण अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे तरी तू आकाश सोचावे सांगे मग. अशी भ्रांती तुझ्या मनात येऊ देऊ नको अर्जुना. हे कसं आहे अनादि सिद्ध हे आगवे. हे आगवे अनादि सिद्ध हे सर्वच्या सर्व कसं आहे अनादि आहे. प्रवाह रूपाने हे जगत कसं आहे अनादि आहे आणि होत जात स्वभावे. हे जन्म आणि मरण हा याचा काय या सृष्टीचा स्वभाव आहे स्वभाव. तरी तुवा का सोचावे सांगे म्हणजे जर स्वभावानच एखादी गोष्ट होत असेल
है ना. आता हे पंखा फिरवल्यानंतर वारं लागतं. वारंच का लागतं? आता कसंच लागतं. कशामुळे लागतं? लागायला नाही पाहिजे. हे स्वभावच आहे ते. पंखा फिरला की वारं लागतं. याच्याबद्दल विचार करीत रडत बसण्यात काय अर्थ आहे का? काहीही अर्थ नाही. पाऊस आला, हे पावसाळा आहे, पाऊसच काय येतो? चिखल व्हायला लागला, पाय हे व्हायला लागले, किती घाण आहे हे ते. अरे काय रडत बसतो? पावसाळा येणार, तुझ्यामुळे का पावसाळा बंद होणार आहे काय? पावसाळा येणार, पावसाळा झाल्यानंतर हिवाळा येणार. हो, हिवाळा कसा आला, पुन्हा आता पांगून घ्यावं लागेल, पंखे पण ठेवावं लागतात, पुन्हा फ्रीजचं पाणी पिणं येणार, गार असतं, तिकडे जाईल तिकडे गार, तोंड बोलतंय आहे का नाही. मोठ हे होतात. काय काय म्हणजे असा विचार करून जमल का? नाही. स्वभाव आहे. पावसाळा झाला की हिवाळा, उन्हाळा आला तर लस गरमी होणार, लस ऊन लागणार, पाणी प्यावं लागणार, थंडच पाणी प्यावं लागणार, बाहेर पडता येणार नाही. याला काय अर्थ होत जात असतो बाहेर. अनादी सिद्ध होत जात स्वभाव आहे. तरी तू का अर्जुना, तू का उगाच रडत बसतो? सांग बरं, म्हणजे मला सांग. रडत बसण्यात काय अर्थ नाही. परिमूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुझी नीती सांगशी आम्हाला. मूर्खपणामुळे तू जाणत नाही ही गोष्ट. आणि न चिंतावे ते चिंतीसी, ज्याचं चिंतन करू नये त्याचं चिंतन करतोयस, आणि तूच नीती सांगशी आम्हा प्रती. आणि पुन्हा शहाणपणा मात्र तूच आम्हाला शिकवायला लागला. आधीच तू येडा आणि पुन्हा आम्हाला म्हणायला लागला, शिकवायला लागला. देखे विवेकी जे होती ते दोहिते न शोचिते, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. जे विवेकवान लोक असतात, ज्ञानी असतात, ते दोहितेही न शोचित. दोहिते म्हणजे दोहिते शब्दाचा अर्थ काय? दोघांना नाही, दोघांबद्दलही रडत बसत नाही. अर्थात काय? त्याच्याबद्दल काय चिंता करत नाही, जे होणार आहे त्याच्याबद्दल काय विचार करत नाही. जे जिवंत आहे त्याच्याबद्दलही रडत बसत नाही, जे मेले त्याच्याबद्दलही रडत बसत नाही. गता असून गता असून त्या दोही ते नसोचित, म्हणजे दोन कोण? जन्म आणि मरण. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. हे उत्पन्न होणं आणि हे नष्ट होणं, ह्या दोन्ही सुद्धा काय? भ्रांत्या. त्या कशा पद्धतीने भ्रांत्यात पुढच्या श्लोकात सांगतात. नत्वे वाहम जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. जातु अहम जातु न आसम न त्वम् इमे जनाधिपा न इमे न जनाधिपाः तू न एवं, असं. म्हणजे हे सगळे जातू म्हणजे कोणत्याही काळामध्ये मी नाही असं. मी नाही कोणत्या काळात, मी नाही कोणत्याही काळात, तू नाही कोणत्याही काळात. हे सर्व लोक जनाधिपा म्हणजे हे जनाधिपा, हे राजे लोक वगैरे आहेत की नाही समोरचे, हे नाहीत असं नाही. म्हणजे नेहमी आहेत. आता दिसत आहेत ना काय, त्याच्या अगोदर नव्हते आणि पुढे नसणार असं. अतः परम वयम सर्वे न भविष्यामः, किंवा अतः परम यानंतर, वयम म्हणजे आपण सर्व, आपण आम्ही सर्व, वयम सर्वे न भविष्यामः भविष्यात नसणार, न एव असं नाही. म्हणजे भविष्यातही हे आहे, वर्तमानातही आहेत आणि भूतकाळामध्ये बी आहेतच. नाही असं नाही. कारण आत्मा कसा आहे? नित्य आहे. अर्जुना सांगेन ऐक, एताम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख अधिकरुणे. अर्जुना मी सांगतो ते ऐक. इथं का नाही आम्ही तुम्ही, मी तू आणि हे भूपती अशेख, हे सर्व काही, सर्व अशेख म्हणजे संपूर्ण भूपती आदिकरून
नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. नित्यता ऐसेची असोनी हे नित्य असेच आहेत ना तरी निश्चय क्षया जाऊनी पुन्हा काय हे असेच आहेत किंवा हे काय होतात क्षयाला जातात नष्ट होतात. हे असेच आहेत आणि हे नष्ट होतात. ह्या दोन्ही बी काय हे दोन्ही पण भ्रांती आहे. त्या भ्रांतीच्या वेगळे जर पाहायला गेलं तर ह्या दोन्ही गोष्टी नाही. अर्थात हे जिवंत आहेत आणि हे मरणार आहेत ह्या दोन्ही गोष्टी नाही. कसं सांगतात ना हे उपजे आणि नाशे हे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं ते मायावशे दिसे. ते कशामुळे दिसतं मायेमुळे दिसतं अज्ञानामुळे दिसतं. एरवी तत्वता वस्तू जे असेल ते अविनाशाची एरवी सर्वांच्या अंतःकरणात जे तत्व आहे सर्वांमध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कसं आहे अविनाशी आहे. ते कधी नष्ट होत नाही ते कधी जन्मत नाही. उदाहरण जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणू तेथ पवनाने म्हणजे वाऱ्यानं तळ्यातलं पाणी हलवलं तोय हलवलं आणि तरंगाकार झाले मग त्याच्यावर काय उत्पन्न झाले तरंग उत्पन्न झाले. तरी कवनके जन्म तरंग उत्पन्न झाले म्हणजे काय उत्पन्न झालं बा तिथं काही नवीन उत्पन्न झालं का काही नाही पाणीच होतं ते. जन्मले म्हणून तिथं कोण जन्मला असं म्हणावं कोणी जन्मला त्याची वायूचे स्फुरण ठेवले वायू शांत झाला आणि वायू शांत झाला आणि उदक सहज सपाट झाले. उदक कसं झालं स्थिर पाणी स्थिर झालं. तरी आता काय निघाले विचारी पा आता कोण नष्ट झालं सांग बरं. तरंग जेव्हा झाले तेव्हा कोण उत्पन्न झालं पाणीच आणि तरंग जेव्हा नष्ट झाले तेव्हा कोण नष्ट झालं कोणीच नाही होतं काय पाणीच. म्हणजे इथं उत्पन्न कोणी झालं नाही आणि जन्मलंही कोणी नाही. अशा पद्धतीनं पुढचा विचार आपण उद्या पाहू. कुंडली विठ्ठल.